आहेत, प्रयत्न आहेत, परंतु चार गोष्टी मिळण्यासाठी, प्राप्त होण्यासाठी काहीही करावं लागत नाही. त्यातली पहिली गोष्ट सांगितली आहे मृत्यू. मरण येण्यासाठी काही करावं लागत नाही. क्षणाक्षणानं, पावला पावलानं आपणच मरणाच्या दारात चाललोय. लक्षात घ्या, मरण नाही येत आहे आपल्याकडं, आपणच चाललो मरणाकडं. म्हणून तुकोबरायांचं वाक्य, आत्महत्या करणारे, जीव देणारे आणि संकट आल्यानंतर पळून जाणारे, लक्षात ठेवा, हे जीवन, हे मानवी शरीर देवानं आत्महत्या करण्यासाठी नाही दिलं मायबाप. तुकोबराय बोलतात, न लगे काय कोड आहे मायबाप, न लगे द्यावा जीव सहजची जाणार. जीव द्यायचं काम नाही. मृत्यू येणार आहे, मरण येणार आहे, ते सहज आहे, त्यासाठी काही करावं लागत नाही. दुसरी गोष्ट सांगितली आहे जीवनात, मूर्खाची भेट. मूर्खाची संगती करण्यासाठी काही करावं लागत नाही. जीवनात पावलो पावली भेटत असतात, उलट मूर्खाची संगती टाळावी. तिसरा विषय सांगितला आळस. आळस, खरं सांगा, आळस येण्यासाठी कोणत्या कोणत्या गोळ्या घ्याव्या लागतात? काहीच नाही करावं लागत. आळस सहज आहे. नाहीतर सकाळी सकाळी जो काकडा होतो संप्रदायामध्ये, त्या काकड्यासारखा आनंद नाही मग. काकड्याचं फळ सुद्धा सगळ्यात मोठं आहे. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. देवाचं मुख कमल पाहिल्यानं जीवनातल्या कोटी ब्रह्म हत्या जातात. पण खरं सांगा, जी गर्दी कथेला आहे, जी गर्दी हरिपाठाला आहे, जी गर्दी कीर्तनाला आहे, ती गर्दी काकड्याला आहे नाही ना. कारण प्रभाते, सकाळी सकाळी देवाच्या दर्शनाला येण्याची इच्छा आहे, यावं वाटतं, पण झोप मात्र सोडावीशी वाटत. साखर झोपेचा आनंद आहे. कशा करता बोलतोय? मृत्यू सहज आहे, मूर्खाची भेट सहज आहे, आळस सुद्धा सहज आहे. आणि चौथा मुद्दा सांगितलाय व्यसन. व्यसन, व्यसन सुरू करण्याकरता कोणाकडे जावं लागतं? जसं बरेच जण सोडण्यासाठी कोणाकोणाकडे जातात, वैद्याकडं, डॉक्टरकडं, कोण्या बुवाकडं. मी प्रश्न विचारतो, सुरुवात करण्यासाठी कोणाकडे जावं लागतं? जसं समारोप करायसाठी, सोडण्यासाठी पर्यायी मार्ग आहे, तसं सुरुवात करण्यासाठी कोणाकडेच नाही जावं लागत माऊली. सहज व्यसनाची सुरुवात आहे. म्हणून लक्षात घ्या, काही गोष्टी जीवनात सहज प्राप्त होतात, पण काही अवघड आहेत. नुसतं अवघड नाही. तुकोबरायांनी म्हटलंय, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. मग देवाच्या कृपेशिवाय जीवनात संताची भेट नाही. तुकोबांनी भगवान परमात्म्याकडे तेच मागणी मागितली. तुकोबा म्हणतात, देवा, ज्यांच्या संगतीत गेल्यानंतर जीवनाचं भलं आहे, त्या संतांची संगतीकडे आपल्या मनातील मागणी, इच्छा, आकांक्षा आणि अपेक्षा व्यक्त करतात की देवा, तुका म्हणे जिणे भले संत संगष्टणे. ज्या संताच्या संगतीत गेल्यानंतर जीवनाचं भलं आहे, जीवनाचं कल्याण आहे, जीवनाचं सोनं आहे, त्या संतांची संगती मला द्या. देवानं तुकोबांची मागणी मान्य केली. कारण तुकोबारायांनी सांगितलंय, देवा, संताच्या संगतीत गेल्याशिवाय जीवनाचं भलं नाही, जीवनाचं कल्याण नाही, जीवनाचं सोनं नाही. ज्ञानोबारायांच्या चरित्रातलं एकच उदाहरण डोळ्यासमोर घ्या. माऊलींच्या जीवनामध्ये ज्या रेड्यानं संगती केली, सहवास केला, आपण अंतःकरणाला प्रश्न विचारू, त्या रेड्यानं आपल्या जीवनात काय कमवलं होतं? वास्तवात दिसायला किती सुंदर होता रेडा, किती शिकला होता,
किती संपत्ती, वैभव, इस्टेट, धन, संपदा कमावली होती. काही नव्हतं मायबाप, काही नव्हतं. केवळ आणि केवळ ज्ञानोबरायांसारख्या संताची संगती जीवनात केली. त्याचा परिणाम आज देव पदाला प्राप्त झाला. तिथं महाराष्ट्रातील किती मोठा विद्वान, पंडित आणि ज्ञानी कीर्तनकार असेल तरी रेडेश्वर भगवंताच्या समाधीवर डोकं टेकवावं लागतं, नतमस्तक व्हावं लागतं. का? केवळ आणि केवळ जीवनामध्ये ज्ञानोबरायांसारख्या संताची कमवलेली संगती आहे. म्हणून लक्षात घ्या, ज्ञानोबराया ज्याच्यावर कृपा करतात तो रेडा सुद्धा जगात वेद बोलतो आणि देव पदाला प्राप्त होतो. हा संताच्या संगतीचा महिमा आहे. ज्ञानोबराय बोलतात, साधूचे संगती तरणोपाय, तरणोपाय, साधूचे संगती तरणोपाय, न हो अंग संग तुटी. एक वाक्य लक्षात घ्या, जीवनामध्ये दुर्जनाचं येणं आणि सज्जनाचं जाणं सारखंच आहे. तुम्ही म्हणाल कसं? दुर्जन आल्यानंतर जसा त्रास आहे तसा सज्जन जीवनातून निघून गेल्यानंतर सुद्धा त्रासच आहे, म्हणजे विरहाचं दुःख आहे. म्हणून दुर्जन कधी भेटू नये आणि सज्जन जीवनातून कधी तुटू नये. मागणी आहे देवाकडं, देवा एक क्षणभर सुद्धा जीवनामध्ये दुर्जनाचं दर्शन मला नको. कारण काही गोष्टी डोळ्यानं पाहिल्या ना त्याचा जीवनात, अंतःकरणावर थेट परिणाम होत असतो. तुकोबाराय बोलतात, बैसता चोरापाशी तैसी होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. प्रवासाला निघालोय, आपल्या शेजारी सीटवर कोण बसलंय माहिती नाही, पण बसलेला जर चोर असेल तर त्याच्या संगतीचा परिणाम आहे. विना कामाची चिंधी सुद्धा चोरण्याची बुद्धी झाल्याशिवाय होत नाही. म्हणून संगतीचा परिणाम आहे. डोळ्यानं काही गोष्टी पाहणं अशुभ सांगितलंय माऊली, अशुभ. रामायणामध्ये वर्णन आहे. आपल्या नजरेनं काही गोष्टी पाहणं अशुभ आहे. शकुन नावाचं स्वतंत्र शास्त्र आहे बरं का. रामायणामध्ये दशरथजी, भरत आणि शत्रुघ्न तिघ जण जनकपुरीला लग्न लावण्याकरता ज्या वेळेला निघाले त्यावेळेला जगातले सगळे शुभशकून त्यांच्या समोर हात जोडून उभे होते. पटपट सांगतो ऐका. डोळ्यानं नारळ दिसणं, नारळ शुभशकून आहे. हरणाचा कळप दिसणं शुभशकून आहे. मोर दिसणं शुभशकून आहे. वेद किंवा पंचांग घेऊन ब्राह्मण देवता दिसणं शुभशकून आहे. दूध विकणारा गवळीदादा दिसणं शुभशकून आहे. मासे विकणारा कोळीदादा दिसणं शुभशकून आहे. एखादी माता माऊली हांडा भरून समोरून घेऊन येणं शुभशकून आहे. त्याचप्रमाणे एखादी गाय वासराला जर पाजताना दिसेल असं लक्षण दिसणं सुद्धा शुभशकून आहे. काळी सकाळी माकडाचं नाव तोंडात घेऊ नये आणि माकडाचं तोंड पाहू नये, कारण ते अपशकुनी आहे. म्हणून प्रभातेनं घ्यावे नाव मर्कटाचे, तैसे अभक्ताचे सर्व काळ. तसं तो दुर्जन आहे, अभक्त आहे, पापी आहे, चांडाळ आहे, त्याचं नाव मुखात कधीच घेऊ नये. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, मला दुर्जनाचं दर्शन जीवनात क्षणभर सुद्धा नको. तुका म्हणे क्षण नको तयाचे. तुकोबांना विचारलं देवानं, तुकोबा ही जी तुम्ही मागणी व्यक्त करताय ही अंतःकरणापासूनची आवड आहे का दुसऱ्याच्या सांगण्यावरून? तुकोबांनी सांगितलं, सांगोवांगीचा परमार्थ करणारा मी नाही. तुका म्हणे नको वर पंग देवा,
घेई माझी सेवा भाव शुद्ध. लक्षात घ्या, दुसऱ्याच्या सांगण्यावरून परमार्थ करणं वेगळा आणि स्वतःच्या मनातून आवड असल्यानंतर परमार्थ करणं वेगळं. खरं सांगा, कीर्तनाची आवड असेल तर माणसं सवड काढून कीर्तनाला येतात. बरोबर? किती लांब असू द्या, मनूरहून येतील, शेजार पाजारच्या सगळ्या गावातून कीर्तनाला लोक येतील, आवड आहे म्हणून. आणि जर आवड नसेल, घराच्या शेजारी जरी कीर्तन चालू असेल तरी ऐकावं वाटत. आणि कीर्तनाला आणि कथेला जबरदस्तीने आणूनही चालत नाही. म्हणून जुन्या लोकांची म्हण आहे, घातल्या पाण्याने गंगा वाहत नाही. त्याला अंतःकरणातून उगम पाहिजे, आवड पाहिजे. म्हणून परमार्थाची आवड मनातून सगळ्यात महत्वाची आहे. नाथबाबा बोलले, आवडीने भावे हरी नाम घेसी. बस तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवड महत्वाची आहे. नाहीतर एखाद्याला बळजबरीनं तुम्ही कथेला घेऊन या. तुकोबांनी सांगितलं, जबरदस्तीनं कथेला आणलेला कथा नाही ऐकत, झोपा काढल्याशिवाय. बलात्कारे जरी आणीला कथेसी, निद्रा घे लोडासी टेकोनी. आणि कथेचा कीर्तनाचा नियमच आहे माऊली, जी झोप घरी गोळ्या घेऊन येत नाही ती कीर्तनात आल्याशिवाय. म्हणजे तुमचा हाच अनुभव आहे वाटतंय. आज एकादशी आहे, जागरणाचा दिवस आहे. पर्व काळ हरिदिनी. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं एकादशी म्हणजे पर्व काळ आहे. 15 दिवसा एक एकादशी कारे न करीसी व्रतसार. खरं तर पहिलंच कीर्तनाला उशीर झाला. 7 ते 9 ची वेळ. तिकडं फराळाचंही तयार आहे आणि इकडं फराळाचं करणारी मंडळी सुद्धा तयारच आहे, नाही का. पण मी जर मध्ये आलो तर माझाच काला होऊन जाईल, कारण काला उद्या करायचा आहे. अगदी 5-10 मिनिटांमध्ये थांबण्याचा प्रयत्न करतो. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार एकादशी हा पर्व काळ आहे. मायबाप सगळ्या व्रताचं सार सांगितलंय, कारे न करीसी व्रतसार. पण आपण भाग्यवान मंडळी आहोत. सद्गुरु शंकर स्वामी महाराज, सद्गुरु बहिणाबाई आदी करून शिवाई माता, साधू संतांचा परंपरेचा परिसर आहे आपला. एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण करणं म्हणजे पाप भक्षण करणं आहे. तुकोबांनी कठोर शब्दात सांगितलं, एकादशीचं अन्नपान जे नर करीती भोजन श्वान विष्ठे समान. कुत्र्याची विष्ठा खाल्ल्याचा दोष आहे. कारण एकादशीच्या दिवशी जगातली सगळी पाप अन्नाच्या आश्रयानं राहत असतात. म्हणून एकादशीच्या दिवशी अन्न खाणे म्हणजे पाप भक्षण करणे. म्हणून एकादशीच्या दिवशी सांगितलंय शास्त्रामध्ये, तुळशीच्या पानावर बसेल एवढं फराळाचं करावं. तुम्ही म्हणाल ते मोठाले गज भरले त्याचं काय करावं. पण काळजी करू नका. एकादशीच्या दिवशी अन्न भक्षण न करता फराळ, काहीच्या दिवनात फराळ म्हणजे खाण्याचा पर्व काळच आहे. काय पदार्थ बनवले जातात फराळाचे, बापरे बाप. माल टाल खूप खाना, ऊपर पीना पाणी, ऐसी करना एकादशी बोले द्वादशी. एकादशी की नानी म्हणजे द्वादशी सोडायचं सुद्धा काम. कालच्या फराळानं पोट बिघडलं. आज पर्व काळ आहे वारकऱ्याच्या दृष्टीनं. कशा करता बोलत होतो, तुकोबांनी सांगितलं, दुसऱ्याच्या सांगण्यावरून परमार्थ करणारा मी नाही, माझ्या अंतःकरणातली आवड आहे. म्हणून ऐसे आवडते मना आणि देवा पुरवावी वासना.
बस एकच प्रश्न आपल्या समोर उपस्थित करतो की देवा, जगद्गुरु तुकोबरायाच्या जीवनात अंतःकरणात वासना शिल्लक कशी? कारण वासना शिल्लक असेल तो साधू नाही ठरू शकत. वासनेचे मूळ छेदिल्या वाचोनी तरलोसे कुणी न म्हणावे. वासनेला ओढाळ गाय म्हटलेलं आहे. वासना शिल्लक असेल तर तुकोबराय संत कसे, आणि संत असतील तर त्यांच्या जीवनात वासना कशी? या एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आणि आज सेवेला विराम द्यायचा. त्या अगोदर संप्रदायाच्या नियमानुसार आपण सर्वांनी एकदा भजन करूया. विठोबा रखुमाई.